काय नाही, आज दिवसभर आराम केला, म्हणजेच आराम केला होता. आता आरामच हराम आहे असं म्हटल्या जातात ना, म्हणूनच म्हटलं होतं. त्यानंतर मी विचार करत बसली होती, कारण तर रिद्धूच्या तोंडाला खूप जास्त फोडा आलेले आहे आणि तिचे डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. खूप जास्त रडत होती. तिला खूप जास्त त्रास होत होता. तिला गरमीचे फोडं येत असतात, माहीत नाही का होते असं तिच्यासोबत. तर तिला मग थोडीशी क्रीम लावून दिली आणि शांतपणे तिला ना खेळू दिलं. त्यानंतर मग मी चुलीकडे गेली होती, म्हणजेच गॅसकडे गेली होती. लवकरच आता चूल पेटवण्याचे दिवस येणार आहे, कारण तर गॅसचे रेट खूप जास्त वाढलेले आहे. आता गावामध्ये असल्यानंतर गावाकडे तर ठीक आहे, चुली पेटवू शकतात, पण शहरामध्ये असल्यानंतर त्यांची तर काही खरंच नाही, कारण तर गॅस आता वेळेवर पण भेटणार नाही आहे. माहीत नाही काय होणार, तर हे महागाई वाढतच जाणार आहे की कमी होणार आहे. तर त्यानंतर आता भाजीला काय बनवू असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मला पण तो प्रश्न पडल्यानंतर मी माझ्याकडे एकच उपाय असतो, ते म्हणजे कुकरमध्ये डाळ लावून देते. त्यानंतर आता उन्हाळा वाढलेला आहे, म्हणूनच ना लवकरच स्वयंपाकाला सुरुवात करत असते, म्हणजे जेणेकरून लवकर स्वयंपाक करून ना मोकळं होता येते. गरमीमुळे गॅसजवळ राहायची इच्छा बिलकुल पण होत नाही. त्यानंतर हे शेंगा मोडून ठेवल्या होत्या सकाळसाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.